नमस्कार मित्रांनो. नारळ हे आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय उपयुक्त आणि पौष्टिक फळ आहे. नारळ पाणी, खोबरे आणि नारळ तेल हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया नारळाचे जबरदस्त फायदे. 1. शरीराला ऊर्जा मिळते. नारळामध्ये नैसर्गिक फॅट आणि पोषक घटक असतात, जे शरीराला पटकन ऊर्जा देतात. 2. शरीर हायड्रेट ठेवते. नारळ पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि शरीर थंड ठेवते. 3. हृदयासाठी फायदेशीर. मर्यादित प्रमाणात नारळ सेवन केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होऊ शकते. 4. हाडे मजबूत होतात. नारळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांना मजबूती मिळते. 5. पचन सुधारते. खोबऱ्यात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. 6. त्वचा आणि केसांसाठी उत्तम. नारळ तेल त्वचा मऊ ठेवते आणि केस मजबूत व चमकदार बनवते. 7. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नारळातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक शरीराची रोगांशी लढण्याची ताकद वाढवतात. 8. वजन नियंत्रणात मदत. योग्य प्रमाणात नारळ खाल्ल्याने भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 9. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत. नारळ पाण्यातील पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू शकते. 10. शरीराला ताजेतवाने ठेवते. उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा आणि ताजेपणा मिळतो. पावसाळ्याच्या दिवसात चेहरा चिकचिकीत ऑइल होणे ही खूप मोठी समस्या उभी राहते. त्यावर उपाय म्हणजे नारळाचे पाणी. ते आपण चेहऱ्याला लावून ठेवले तर त्यामुळे त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठी मदत होईल. ओल्या नारळाच्या दरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही ऑर्गॅनिक तत्व असतात. त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो. निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळूवार हाताने मसाज करावा. त्वचा ग्लो करेल. नारळाचे पाणी व दूध त्वचेच्या क्लिंजसाठी उपयुक्त ठरतात. कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते, तेव्हा नियमित नारळाच्या दुधाने याला मसाज केल्यास त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत दिसायला लागते. गर्भधारणेनंतर नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवड्यातून 2-3 वेळा नारळाचे पाणी नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे. निरोगी हृदयासाठी. हृदय हा शरीराचा खूप महत्त्वाचा भाग आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी असणे फार महत्त्वाचे असते. नारळ खूप पौष्टिक घटक आहेत ज्याने हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात की नारळाचे सेवन केले पाहिजे म्हणून. केस पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण 1 तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच. शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते. वजन घटण्यास उपयुक्त. नारळाच्या दुधात अधिक प्रमाणात फॅट्स असले तरी हे फॅट्स मीडियम चिल्ड फॅटी ॲसिड असतात. यामुळे हे फॅट्स शरीरात चरबीप्रमाणे साचत नाहीत. त्याचबरोबर नारळाच्या दुधामुळे बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते. मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते. नारळामध्ये ब्रेन बूस्टिंग गुणधर्म आढळतात, जे पौष्टिक तत्व तुमच्या मेंदूच्या सेल्सला सक्रिय करतात. त्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो आणि स्मृती व बुद्धी तल्लख होते आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते.